और काफी शानदार गेंदबाजी का टप्पा यहाँ पर दिखाई देता हुआ गेंदबाज महेश मांडवकर। आज इतना लंबा का पल्ला क्यों मैं यहाँ पर पार कर कर आया हूं महेश मांडवकर। और इस बार ये ग्रामीण धमाका नागेश लक्ष्मण सीत का अल्टी पल्टी दे धक्का गे छक्का। चेंडू बॅकवर्ड डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार वन बाउन्स चौकार। तीसरी गेंद पर चौवा नागेश लक्ष्मण सीत ट्रेडमार्क स्ट्रोक खेलते हुए टीम का स्कोर जहां पहुंचा है अंजलि भाभी के हीरो क्रिकेट के गॉड भारत रत्न सर सचिन रमेश तेंदुलकर। इस बार देखिए लेग बी फोर आउट करार करते हुए फिर से एक बार स्विच हिट करने का प्रयास और अपनी यहां पर चतुराई उनके आंग लड़ाती हुई इस बार विकेट का पतन। डीजे को मौका। सुद्धा अतिशय चांगला खेळ या ठिकाणी मैदानात बघायला मिळते। दोन्ही एकापेक्षा एक सरस संघ आहेत। आपल्या अलिबाग तालुक्यातील गाव टू गेव फॉर्मॅट मधील हा सर्वोत्कृष्ट संघ म्हणून तळगावाची या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे। अतिशय जबरदस्त असा हा संघ आहे, परंतु त्यांच्या अपोजिट सुद्धा माहुल कोलीवाडा म्हणजे एक मुंबईमधील एक प्रख्यात एक संघ या ठिकाणी त्यांच्यासोबत लढताना दिसतोय। गतवर्षी महाडच्या मैदानात आपण बघितलं ना, तर याच थळ संघाने आपण बघितलं तर समोरच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू होते करण आंबाला सारखे दिग्गज खेळाडू असताना सुद्धा त्यांच्या नाकाशद्वारे फेस आणला होता। असा प्रकारचा खेळ केला होता। आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू पर्यंत जाण्याचा प्रयत्न थळ संघातले पहिले बायकर मॅन जयेश लट या ठिकाणी मैदानात आले, परंतु पहिल्याच चेंडूवर त्यांना चकमा दिलाय तो महेश मांडवकर याने। धावसंख्या धावपळकावर आहे, स्थिर आहे, 10 धावा, एक गडी बाद 10 धावा। यस फिर से एक बार महेश मांडवकर कम बैक करते हुए विकेट प्राप्त की और इस बार जयेश लट ने ऑनराइज खेलना चाहते थे। शॉर्ट फाइनल की दिशा में फील्डर तैनात है, एक रन लेने का मौका। इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है हसीन जहां भाभी के हीरो जर्सी नंबर 11 मोहम्मद शमी स्कोर कार्ड पर आते हुए एक विकेट के नुकसान पर, मतलब एक ओवर की समाप्ति के बाद एक विकेट के नुकसान पर 1 और 1 11। हसीन जहां भाभी के हीरो मोहम्मद शमी और यहाँ हमारे साथ बैठे हुए हैं अंजुम भाभी के हीरो मुन्ना बुखारी भाईजान। वेलकम मुन्ना भाई, फिर से एक बार आपका स्वागत है तहे दिल से। अतिशय चांगला प्रकारे खेळ होणार यात माझ्या मनात काही शंका नाहीये, कारण 5 षटकांचा हा सामना असेल। माहुल कोलीवाडा एक उत्कृष्ट संघ, त्यांच्या समवेत सुद्धा आपण बघतोय थळचा संघ आहे माऊ 11 जो निखिल पवार यांच्या नावाने आज या मैदानामध्ये खेळताना दिसतोय। त्या संघात सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे खेळाडू या ठिकाणी आणलेले आहेत। एकापेक्षा एक भारी फलंदाज मैदानात आपल्याला आज खेळताना दिसतील। त्याच्यामुळे नक्कीच हे दोन संघांमधलं जे द्वंद्व आहे ना, हे अंतिम फायनल मॅचचा फील निर्माण करणारा हा संघ असेल। नंतरच्या षटकामध्ये बघतो आपण कल्पेश माहुलकर याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जात आहे। कल्पेश माहुलकर काय चीज आहे हे या थळ संघाला माहिती आहे, कारण मी म्हटलं होतं मगाशी वाशीच्या त्या मैदानामध्ये या दोन संघांनी एकमेकांबरोबर चांगले 2 हात केले होते। मंगेश वैती त्या मॅच मध्ये स्वस्तात बाद झाला होता, परंतु सर्व सूत्र नंतर कल्पेश माहुलकरने आपल्या हातामध्ये घेऊन बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी केली होती आणि थळ संघाला अटीतटीच्या लढतीमध्ये पराभूत केलं होतं। परंतु ती लढत थळसंघ विसरलेला नसेल आणि त्याचा वचपा नक्कीच भरून काढण्याचा आज प्रयत्न केला जाईल। परंतु बघूया, क्रिकेट आहे।
लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, बॅटची कडा घेतोय चेंडू आणि निघून जातोय तो सरळ डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी फिल्डर फील्ड करेल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी स्ट्राईक रोटेट केली. एक धावसंख्येने धावफलकावर आपण बघतोय 12 धावा लागलेल्या आहेत. आमच्या समवेत आमचे गुणलेखक आता यामध्ये एक हंगामी गुणलेखक म्हणून विष्णू पोसणे आमच्या समवेत बसलेले आहेत. ते सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आम्हाला या ठिकाणी गुणलेखकाचं काम करताना दिसून येत आहेत. स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचे सांची भाभी के हीरो जर्सी नंबर 12 नीतीश राणा स्कोर कार्ड पर, जिन्होंने इंग्लैंड के गेंदबाज के ऊपर 6 गेंदों पर 6 छक्के लगाए थे और इंग्लैंड की रानी हेजल कीसिंग से शादी कर इंग्लैंड के दामाद बन गए थे. जर्सी नंबर 12 युवराज सिंह स्कोर कार्ड पर, और वही युवराज सिंह की स्टाइल में यहाँ पर सन्मित्र मात्रे का तड़ाका, अब उनका फटका 404 जीव पाटील यांचं सुद्धा कौतुक करूया, कारण एक वेगळ्या स्टाईलमध्ये षटकाराची नोंद करून दाखवतात. एक पाय वरती आणि एक पाय खाली अशा पद्धतीने ते षटकाराची नोंद करून दाखवतात. पेन से बिलॉंग करते हैं, पेनवरून आलेले हे पंचांची भूमिका पार करणारे आपण बघतोय या ठिकाणी राजू पाटील अतिशय चांगली पंचांची कामगिरी करतोय. सन्मित्र सुद्धा चांगल्या प्रकारे स्ट्रोक्स मारताना दिसतोय. हा चेंडू ऑफस्टम्पच्या खूप बाहेरचा आहे. पंचांना कोणती अडचण येत नाहीये हा स्क्वेअर चेंडू घोषित करण्यासाठी. धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 19 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. स्कोर जा पहुंचा है तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर कुछ अलग करने का प्रयास कर रहे थे, पर इस बार ऑफ स्टंप के काफी बार और पिछले अंपायर ने देखा और वाइड करार कर दिया. फिर से एक बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया. मिड ऑन में फील्डर है, फील्ड करने का मौका यहाँ पर. फील्डर जब तक फील्ड करेंगे तब तक 1 रन लेते हुए 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 अक्षर पटेल स्कोर कार्ड पर. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी अंजुम भाभीच्या हिरोची मार्ग कॉमेंट्री सुद्धा बघत आलेलो आहेत. इम्रान भाईजानची अतिशय चांगली प्रेक्षकांना मनोरंजन करणारी ही कॉमेंट्री आपण ऐकतोय नेहमी. 20 धावा धावफलकावर आहेत. अतिशय चांगली सुरुवात दुसऱ्या षटकात सुद्धा माऊ 11 थर्ड संघाचे खेळाडू करताना दिसतात. जयेश लट याला अद्यापही अंदाज आलेला नाही. शफल झाला होता, परंतु त्याच वेळेला आपण बघतोय चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतात. दोन्ही फलंदाज सहजरित्या पोहोचतोय. सन्मित्र त्या ठिकाणी सुरक्षितरित्या पोहोचतोय. एक धावसंख्या मात्र वाढते बाईटच्या रूपात, लेग बाईटच्या स्वरूपात. धावसंख्या वाढली, बॅटकट आहे, बॅटची कडा घेतली होती आणि धावसंख्येमध्ये वाढ होताना दिसते. 21 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. दुसरं षटक अद्यापही प्रगतीपथावर आहे. यस 21 रन स्कोर कार्ड पर, यानी कल्पना भाभी के हीरो जर्सी नंबर 21 राम हाले यहाँ पर स्कोर कार्ड पर आते हुए. इस बार शानदार गेंदबाजी करते हुए फिर से एक बार एक छक्के की सहायता से खेलते हुए बैटर सन्मित्र मात्रे. ओहो, फिर से एक बार शॉट एंड पुल. इस बार गेंद बॉर्डर लाइन के बाहर गोल. बल्लेबाजी में वजन, मिलेंगे रन बिल्कुल आधा डजन. चांगली फलंदाजी यावेळेला सन्मित्र मात्रेकडून होताना दिसते. अप्रतिम खेळाचं प्रदर्शन. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, थोडासा बीट केलाय फलंदाजाला. वेगाने थोडासा नक्कीच चकमा खाल्ला होता, परंतु तरी सुद्धा चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये गेला होता. 1 धाव त्या ठिकाणी प्राप्त केली. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली आणि 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस 14च्या सरासरीने लागलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात झालेली ती माऊ 11 थर्ड संघाची. परंतु एक वैशिष्ट्य आहे, जवळजवळ 15, 16, 17 वर्ष आपला फॉर्म टिकवणं हे खाऊ काम नाहीये. बाकीच्या गावांमधील सुद्धा असतील, परंतु थळ नवगाव मधले आपण बघितलं ना, तर थळ नवगाव मधील कमलाकर दादले, दिगंबर हामने, विनोद वाटकरे हे कित्येक वर्ष आपला फॉर्म टिकवून आहेत. 15 ते 16 जास्त वर्ष झाली, परंतु आपला फॉर्म अद्यापही जो स्टार्टिंगला होता ना तसाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त टिकवलेला आहे. त्याचप्रमाणे थळ संघामध्ये सुद्धा सन्मित्र मात्रे, त्याचप्रमाणे नागेश शीद हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने आपला फॉर्म कित्येक वर्षे टिकवून आहेत. नंतर जे आलेले नव्याने खेळाडू ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले खेळतात नक्कीच, आणि त्यांचा अनुभवाचा फायदा सुद्धा होताना दिसतोय. प्रकाश हालेकानाचं नाव घेता येईल, परंतु प्रकाश हालेकान अद्याप बॅटिंगला आज आलेला नाही आहे, परंतु
त्याचं सुद्धा नाव घेता येईल. कित्येक वर्ष त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला फॉर्म टिकून अद्यापही ते आपला फॉर्म म्हणजे कधीही वजन वाटत नाहीत आपल्या संघाला किंवा जड झाले तसं आपल्या स्वतःच्या जोरावर त्यांनी प्रत्येक स्पर्धांमध्ये आपापला नावलौकिक दबदबा अजूनही राखून ठेवलेला आहे. इसीलिए तो सर कहते हैं ना, द क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. और ये लेजेंडरी क्रिकेटर के पास क्लास है और वही क्लास आज उन्होंने इस मैदान पर दिखाया. पहले पिछले मैच में फिर से एक बार गेंदबाजी के लिए आते हुए महेश मांडवकर गेंदबाजी के लिए आते हुए. नीचे दूसरा टीम की ओर से तीसरा स्ट्राइक पर बल्लेबाज सन्मित्र म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये 11 धावा काढल्यानंतर पुन्हा कर्णधाराने त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला. तिसऱ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरे षटक सन्मित्र मात्रेसाठी त्याचा हा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू. फुल टॉच डिलिव्हरी होती, वेगात टाकला होता चेंडू, बॅटवर आदळतोय, पॅडवर लागल्यानंतर पुन्हा चेंडू फॉरवर्ड यष्टीरक्षकाच्या जवळच जातोय निघून. त्या ठिकाणी एक धाव मात्र मिळते. धावसंख्येत 1 ची वाढ झाली. धावसंख्या झाली 29 धावा, 29 रन्स ऑन द स्कोर बुक. 29 रन स्कोर कार्ड पर फिर से एक बार थलगांव के बाइकर मैन जयेश लट स्ट्राइक एंड पर बैटर, नॉन स्ट्राइक पे सन्मित्र म्हात्रे. आज के दिन का ये पहली फेरी का चौथा मुकाबला स्वर्गीय श्री जनार्दन पोषा हाले स्मृति चषक 2025 यानी आप सभी के चहीते जानू हाले स्मृति चषक 2025 का थरार पर्व पहले, जिसमें निनाद हाले और उनकी रमेश हाले और पूरी उनकी कमेटी ने काफी बढ़िया मेहनत की और इस मेहनत को रंग लगाते हुए ओहो इस बार देखिए अच्छी गेंद थी, बैकफुट पर जाकर पंच करना चाहते थे. गेंद तेज तर्रार, गोली की रफ्तार सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट गेंद की मोहर. जयेश लटची फलंदाजी आज मात्र बहरताना दिसत नाहीये. त्याच्या फलंदाजीमध्ये आज मात्र कोणत्याही क्षणी वाटलं नाही की आता मोठा फटका, अजून प्रयत्न सुद्धा केलेला नाही त्याने मोठा स्ट्रोक खेळण्याचा. कदाचित सिंगल्स खेळून सन्मित्राला पुन्हा स्ट्राईकवर आणावं हाच त्याचा मनसुबा आहे. त्याच्या भात्यात सुद्धा मोठ्या मोठ्या फटक्यांची नोंद आपण बघत असतो. हा घ्या त्याच पद्धतीचा हा स्ट्रोक्स मी बोलतोय काय आणि त्या पद्धतीने त्याने स्ट्रोक्स लगावला काय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून अफलातून आणि दर्जे है पर शानदार विकेट कीपिंग उनके माध्यम से भी और विकेट का पतन. जयेश लट बैक टू द डक आउट. नाम है उसका आदिल रज्जाक कुरैशी. इस बार इन फॉर्म बल्लेबाज ये खिलाड़ी आज इस हरेश्वर के मैदान पर किस तरह की बल्लेबाजी करेंगे. स्वर्गीय श्री जनार्दन पोषा हाले स्मृति चषक 2025 म्हणजे आप सभी के चहीते सम्माननीय जानू हाले स्मृति चषक 2025 पर्व पहले का ये थरार, आज का ये दूसरा दिन. परंतु ही जर थळची संघ आहे ना हा रात्री 5 वाजेपर्यंत झिराडच्या मैदानावर 5:30 पर्यंत. क्या बात आहे, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगलं प्रत्युत्तर दिले. षटकार लगावल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू अद्वितीय अप्रतिम असे टाकले होते ते महेश मांडवकर यांनी. परंतु या थळ संघाने अतिशय चांगला खेळ करत त्या स्पर्धेत सुद्धा क्वालिफायर होईल. आज या ठिकाणी सुद्धा दिवसा मॅच खेळायला हजर झालेले आहेत. खरोखर हल्लीच्या युगामध्ये आपण बघतोय डे नाईट, परंतु गोलंदाजी काय सुपर नाईट, सुपर डुपर हिट अशी गोलंदाजी. लगातारचे 3 चेंडू बेहतर नाही बेहतरीन होते, अतिशय चांगले होते. आणि बघता बघता या 3 चेंडू डॉट चेंडूनिशी या षटकाची समाप्ती झाली. आणि या षटकामध्ये महेश मांडवकरनी अतिशय किफायतशीर गोलंदाजी केली. एक षटकार त्याच्या तिसऱ्या चेंडूवर ठोकल्यानंतर सुद्धा फक्त 7 धावा खर्च केलेल्या आहेत. आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झालेली आहे ती 2 गडी बाद 35 धावा. अतिशय चांगलं कमबॅक करून देणारं माहुल संघाला हे षटक बघायला मिळते. आदिल आणि सन्मित्रची तुफानी जोडी मैदानात आहे, परंतु त्यांना या 2 षटकात आपल्या मात्र गियर आहे ना जो टॉप गियर मध्ये टाकावे लागेल. यस एब्सोल्युटली. जमीन पर अगर बारिश नहीं तो फसल बर्बाद होती है और क्रिकेट में अगर रन नहीं तो टीम बर्बाद होती है. तो इसलिए वास्तविक में अगर टीम को अगर रन प्राप्त करना है तो ये 2 आने वाले 12 गेंदों में रनों की प्राप्ति करनी होगी. स्ट्राइक पर बल्लेबाज जिन्होंने 2 छक्के लगाकर अपनी शुरुआत की थी वही लेफ्ट आर्म बैटर सन्मित्र म्हात्रे और नॉन स्ट्राइक पे उनका साथ देते हुए आदिल रज्जाक कुरैशी.
याच्या नंतरचा सामना असेल दुसऱ्या फेरीचा पहिला सामना श्री गणेश थेरोंडा विरुद्ध विजय मार्तन थेरोंडा. दोन्ही संघाचे कर्णधार पहिले इनिंग झाल्याबरोबर नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणे, लगेचच नाणेफेक करून याच्या नंतरचा सामना आपला असणार आहे. पुढचं षटक घेऊन गोलंदाजीसाठी भारत कोळी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. माहुल कोळीवाडा कोळी पोरांचा हा संघ आहे, परंतु ज्या वेळेला पुढची कोळी प्रीमियर लीग ठेवली जाईल कदाचित त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रातले किंवा कोळी समाजातील लोक जर घेतली तर माहुल कोळीवाड्याला नक्कीच आमंत्रित केलं जाईल. ओके, नेक्स्ट चालूया आपण पुढील सामन्याच्या पुढच्या षटकाकडे. पहिला चेंडू ऑफस्टमच्या खूप बाहेर, पंचांचा कोणताही इशारा येत नाही, बॅटची कडा घेतली असं वाटत होतं परंतु खूप अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. बॅटचा आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी पंचांकडून घोषणा केली जाते. आदिल कुरेशी नॉनस्ट्राईक एंडला असतोय, बघतोय आपण त्याला, आणि 2 षटकारांच्या साह्याने सन्मित्र मात्र स्ट्राईकवर आहे. आता मात्र मोठ्या स्ट्रोक्सची गरज आहे. 35 धावा धावफलकावर आहेत. जास्तीत जास्त धावा 60+ धावा होणं या स्पर्धेमध्ये अतिशय गरजेचं आहे. समोरचा संघ तेवढा तुल्यबल आहे. और इस बार देखिए पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली. पहले ही सफल हो गए, 3 यष्टि को दिखाया और इस बार के जोरावर ज्यांनी गाजवली ना 2 मॅच मध्ये षटकार चौकारांची आतिषबाजी केली होती असा फलंदाज मैदानामध्ये येतोय. नाव आहे त्याचं हसनैन हनीफ कुरेशी, ज्याने अप्रतिम अद्वितीय अशी कामगिरी केली होती आपल्याला संघासाठी, शाबीर 11 संघासाठी. परंतु दुर्भाग्यवश त्यांना त्या स्पर्धेतून माघारी परतावं लागलं होतं. परंतु जरी माघारी परतावं लागलं असलं तरी या जोडीची दखल संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाने घेतली होती. दोन्ही फलंदाजांनी नॉनस्ट्राईकला एंडला उभा आहे. आदिल कुरेशी त्याने नॉट आउट 44 रन्सची खेळी केली होती आणि नॉट आउट 49 फलंदाज हसनैन कुरेशीने 50 धावांची खेळी करून दाखवली होती. अतिशय जबरदस्त कामगिरी, परंतु आज या मैदानात त्याला त्या कामगिरीची आवश्यकता आहे. परंतु भारत कोळीची गोलंदाजी बघा, काय लाजवाब गोलंदाजी टाकतो, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळते. पहिला चेंडू अतिशय वेगाने हवेच्या रोखाने चेंडू गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसली मिळाली होती. फलंदाजाची बॅट चेंडूपर्यंत यायच्या अगोदरच चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावला होता. गोली की रफ्तार से ज्यादा तेज इसकी गेंदबाजी है. बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पे नजर आती है. काफी शानदार अचूक लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए सुमित पटेल अक्सर कहा जाता है बाहुबली में कटप्पा और क्रिकेट में गेंदबाज का टप्पा कभी भूलना नहीं चाहिए. और आज भारत कोहली वही गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए कमाल की गेंदबाजी डॉट पे डॉट कराते हुए, और इस बार देखिए हसनैन हनीफ कुरैशी का ट्रेडमार्क स्ट्रोक. इस बार गेंद बॉर्डर लाइन के पार मिलेंगे रन, यहां पर बिल्कुल षटकार. ऑन साइड में छक्का लगाकर अपने इरादे स्पष्ट किए. 41 रन स्कोर कार्ड पर. ओहो, फिर से एक बार नीचे रहती विकेट. इस बार भारत कोहली की जितनी तारीफ करो उतनी कम. कमाल की गेंदबाजी, शानदार गेंदबाजी. लगातार षटकार आने के बाद भी कमबैक करते हुए गेंदबाज भारत कोहली. यह अच्छे खिलाड़ी की निशानी होती है. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. 5 चेंडू टाकले, 1 षटकार गेलाय, परंतु जे 4 चेंडू टाकलेत ना त्याला तोड नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी भारतकडून बघायला मिळालेली आहे. हसनैनचा बॅटला शांत ठेवण्याचं काम होईल का?
परंतु या वेळेला चांगला चेंडू होता, पॅडवर आदळतोय चेंडू, पॅडवर आदळल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाकडून चांगली कामगिरी, चौकार वाचवण्याची कामगिरी होते, निर्धाव चेंडूची सांगता आणि आपल्या संघाला, माहुल संघाला आपलं पुन्हा एकदा कमबॅक करून देणारं हे षटक बघायला मिळालेलं आहे. कारण धावसंख्या आहे 4 षटकांच्या अखेरीस 41 धावा, 41 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी माहुल संघाकडून बघायला मिळाली. ती पहिल्या 3 षटकामध्ये कल्पेश माहुलकरच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा गेल्यानंतर तिसरं आणि चौथं षटक अतिशय किफायतशीर षटक टाकलं होतं. बघूया 5वं षटक घेऊन कोण येतो गोलंदाजीला. आणि आर्यन मांडवकर येतो गोलंदाजीला आणि आदिल कुरेशी आणि हसनैन कुरेशी ही 2 बंधूंची जोडी कशा पद्धतीने त्यावर आक्रमण करेल हे बघणं औत्सुक्याचं ठरेल. पर आज सर अपन देखे जाए तो विपक्ष टीम में आर्यन मांडवकर और उनके अपोजिट भी गेंदबाजी करेंगे. जब माहुल में एक विराथल उसमें भी हमें गेंदबाजी के लिए दिखेंगे ISPL आर्यन खारकर. आज जरूर अगली परीक्षा है दोनों टीम में, बेस्ट वर्सेस बेस्ट, एक बड़ा बैटल. पर ये आर्यन मांडवकर किस तरह की गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर बल्लेबाज आदिल रज्जाक कुरैशी, स्ट्राइकर पर बैटर माहुल 11 एकवीरा थल के खिलाड़ी निखिल जी पवार उर्फ गोलू. इनकी ये टीम आज अलीबाग टेनिस क्रिकेट में सुपर 8 में जिस टीम का नाम लिया जाता है माहुल 11 एकवीरा थल. ओहो, शानदार गेंद, कमाल की गेंद. ऐसा कहा जाता है कि अतिशय चांगला चेंडू होता. फलंदाजांनी बघितलं, गोलंदाजांनी बघितलं, निरीक्षण केलं फलंदाजाचं की फलंदाज अक्रॉस द लाईन घेऊन वेगळ्याच पद्धतीने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. शेवटच्या क्षणाला त्यांनी त्याच अँगलमधून चेंडूचा जो वेग होता ना तो खूप कमी केला आणि चेंडू हलक्या हाताने फ्लायटेड डिलिव्हरी टाकली. त्यावर पूर्णपणे चकमा खाल्ला तो आदिलने. एक धाव नक्की आलेली आहे आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये आणि त्यावर स्ट्राईक सुद्धा रोटेट केली. स्ट्राईक रोटेट होणं हे महत्वाचं आहे आणि धावा येणं सुद्धा महत्वाचं आहे. 42 धावा धाव फलकावर आहेत. फिर से एक बार गेंदबाजी की मोर्चे को संभालते हुए, ओहो, इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेलने का प्रयास, फील्डर है गेंद के नीचे और शानदार कैच, विकेट का पतन. कमाल की गेंदबाजी आज यहाँ पर हम देख रहे गेंदबाजी करने वाले गेंदबाज आर्यन मांडवकर. कारण थळ संघाची धावसंख्या आहे जी त्याला काहीसा रोख लावलेला आहे तो माहुलच्या गोलंदाजांनी. परंतु या वेळेला एक जोरकस यश मात्र आला. त्याने बघितलं आणि त्याने पिटाळून लावला चेंडू. 10 9 ए फलक तेरी झलक सबसे अलग. और यहाँ पर देखिए क्या शानदार छक्का लगाकर अपनी शुरुआत करते हुए टीम का स्कोर क्या पहुंचा है 48 रन 48. शानदार बल्लेबाजी यश मंगेश मात्रे, स्ट्राइक एंड पर बैटर. और इस बार देखिए वाइट समझकर छोड़ दिया गेंद. ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं. डॉट गेंद यहां पर जरूर लगती हुई. टप्पा गिरने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आई. राइस भी सरप्राइज किया और बल्लेबाज को यहां पर चकमा देते हुए
ओहो, फिर से एक बार आड़े बल्ले से खेल दिया है, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के पार यश मात्रेगा, ये ब्रांडेड षटकार। हातात जाऊन विसावला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी शेवटच्या चेंडूवर बाद. का फर्स्ट प्राइज और 26 मई से 31 मई तक वो टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया गया है। tenniscricket.in के माध्यम से ही पूरी टूर्नामेंट को कवर किया जाएगा। काफी शानदार आयोजन सीजन 3 का इंडिया कप। आज सकाळपासून आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये माईक वर बोलतोय, परंतु आज प्रत्यक्षात अवतरलेले आहेत ते रेवदंड्याचे द्रोणाचार्य सर अरुण विचारे, ज्याने कित्येक खेळाडूंना तयार केलेला आहे आणि अजूनही त्यांच्या समवेत खेळतात असे सर अरुण विचारे. अप्रतिम असत खेळाचं त्यांचं पारखी नजर. हे दोघांची जी जोडी आहे ना, अरुण विचारे आणि सुहास घोणे, ही जोडी वर्ल्ड फेमस आहे. आणि त्याचप्रमाणे जनार्दन हाले आणि राम हाले अशी ही 4 जणांची जोडी पूर्ण क्रिकेट जगतामध्ये फेमस आहे. फार वर्षापासून आपण बघतोय या चौघांना आपण कोणती स्पर्धा असू दे 4 जण आहेत आणि बाकीचे 7 जणांना आम्ही असायचो त्यामध्ये गोळा करून. आमच्या समवेत आज 12व्या खेळाडूच्या रूपामध्ये आपण बघतो या ठिकाणी मैदानाच्या बाहेर कोण बसलेत तर दस्तूर खुद्द किरण लट, ज्याने आपल्या फलंदाजीने कित्येक वर्ष फलंदाजीने समोरच्या संघांना नामोहरण केलं होतं. असे हे किरण लट आमच्यासोबत 12व्या खेळाडूच्या प्रतिनिधीमध्ये बसलेले आहेत. परंतु त्यांचे 12वे बसलेत म्हणून त्यांच्यावर जाऊ नका. त्यांना मैदानात कधीही संधी मिळाली तरी अजूनही ते जौहर दाखवण्याची क्षमता त्यांच्या हातामध्ये आहे. तो परूर पाड्याचा नाईट क्रिकेटचा टुर्नामेंट होती, त्या ठिकाणी नवगाव संघामध्ये आयकॉन मोठ्या आणि त्याचे सहकारी होते. त्यावेळेला जे नवगावचा संघ बसलेला आहे त्यावेळेला त्यांनी त्या मैदानामध्ये थळचा संघ, एकविरा थळ संघ त्या ठिकाणी खेळत होता, जो परवेश बेलोसे यांनी पुरस्कृत केला होता. तो संघ विरुद्ध नवगावचा बलाढ्य संघ आणि त्यामध्ये बलाढ्य 4 असे आयकॉन होते. त्या संघाविरुद्ध खेळताना किरण लट याची फलंदाजी आपण बघायला पाहिजे होती. अतिशय अविश्वसनीय अशी फलंदाजी करून त्यावेळेला नवगाव संघावर त्याने मात केली होती आणि अंतिम विजेतेपद परवूर पाडा नाईट स्पर्धेचं जिंकलं होतं थळ संघाने. रेवदंडा गावातले जानू आप्पा यांचे परम मित्र सन्माननीय श्री रणजितजी गुरव हे व्यासपीठावर आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि मी शब्दसुमनाने तुमचे स्वागत करतोय आणि आपण आलात त्याबद्दल खरोखर तुमचे आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे अरुण विचारे सर, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी शब्दसुमनाने करतोय आणि धन्यवाद. या ठिकाणी आपण आलात. सर्व लेजेंडरी क्रिकेटपटूंना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे जानू आप्पांच्या या स्मृती चषकाच्या निमित्ताने. जे कोणी प्रेक्षकांमध्ये बसलेले असतील त्यांना सर्वांना विनंती आहे की येऊन या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अशा कित्येक आठवणी आहेत अरुण सर, आपल्या जानू आप्पांच्या बाबतीत भरपूर आठवणी आहेत आणि त्या आठवणी कित्येक काढल्या तरी ते दिवस आपले हे संपूर्ण पुरणार नाही आहेत. आता अशा खूप खूप चांगल्या आठवणी त्यांच्याबद्दलच्या आहेत आपल्या. तत्पूर्वी विनंती असेल श्री गणेश थेरोंडा विरुद्ध विजय मार्तन थेरोंडा, दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचं आहे. आणि मी अरुण सरांनाच विनंती करतोय की आपण आपले शुभ हस्ते त्यांचा नाणेफेक करायची आहे.
30 गेंदें जीतने के लिए 55 रनों का टारगेट सेट किया है। और एक सूचना होगी हमारे काबिल दोस्त जो आज हमारे बाजू में बैठे हैं, आज आरसीबी की मैच है तो 7:30 के बाद सुमित पाटिल को कोई कॉल नहीं करेगा, कोई डिस्टर्ब ना करे, क्योंकि अनुष्का भाभी के हीरो है, अब विराट कोहली को फॉलो करते हैं। सलामीची जोडी आपण मैदानात येताना बघतो। माहुल कोळीवाडा, जानू अप्पा 11 माहुल कोळीवाडा यांच्या माध्यमातून सलामीची जोडी गणेश पाटील आणि त्याचा साथीदार कल्पेश माहुलकर ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। आणि गोलंदाजीचा भार आपण बघतो नेहमीप्रमाणे संघाचा हरहुन्नरी असा थळ एक्सप्रेस, अलिबाग एक्सप्रेस नावाने प्रचलित असलेला आमचा वेगवान गोलंदाज सुमेध पत्रे याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय। कर्णधार यश म्हात्रे यांनी आज हंगामी कर्णधार म्हणून यश म्हात्रेला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं। आज त्याच्या हातामध्ये नवतरुण खेळाडू यश म्हात्रे याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी सोपवलेली आहे, ती संघ व्यवस्थापनाने गोळू नये। बघूया कशा पद्धतीने तो संघाला हँडल करतोय। या सुमेध पत्रेच्या हातामध्ये पहिला चेंडू, वेगवान गोलंदाज पॅव्हेलियन इनकडून गोलंदाजी करेल कल्पेश माहुलकर इज ऑन अ स्ट्राईक। 55 धावांचं लक्ष आहे, त्याला माहिती आहे 11च्या सरासरीने जायचं आहे, परंतु या मैदानामध्ये धावा काढणं जेवढं सोपं आहे ना तेवढंच धावा रोखणं सुद्धा सोपं आहे, कारण गोलंदाज आणि फलंदाज यांना समान न्याय देणारी ही खेळपट्टी आहे। त्याच्यामुळे पुन्हा एकदा हरेश्वर क्रीडांगण ज्यांनी बनवलेलं आहे ना, हे संपूर्ण त्या संघ ज्या व्यवस्थापनाचं आणि क्युरेटरचं खूप खूप आभार। विकास सर, और इस बार अलीबाग एक्सप्रेस गेंदबाजी के मोर्चे को संभालते हुए सुमित पत्रे गणेश पाटील यासाठी गोलंदाजी करतोय। पुढच्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कोणतीही चूक करत नाहीये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे, फलंदाज बाद। महेश मांडवकर पहिला फलंदाज, डावखुरा फलंदाज गणेश पाटील माघारी गेल्यानंतर वन डाऊन बॅट्समन महेश मांडवकर येतो। महेश मांडवकरने गोलंदाजीमध्ये आपलं कसब दाखवलं होतं, आता फलंदाजी करण्यासाठी सुद्धा ते या ठिकाणी मैदानावर उपस्थित झालेले आहेत। फिर से एक बार न्यू बैटर मैदान पर महेश मांडवकर, जिन्होंने शानदार गेंदबाजी की, वही गेंदबाज बल्लेबाजी के लिए आते हुए अलीबाग एक्सप्रेस। ओहो, सुमित पत्रे की शानदार गेंद, आशांक साखरकर खत्री नाम से जाने जाते हैं, और क्या शानदार फील्डिंग उनके माध्यम से होती हुई, डॉट गेंद की मोहर लगती हुई। फिर से एक बार महेश मांडवकर के लिए गेंदबाजी करने के लिए तैयार।
ओहो, इस बार पटकी विकेट टप्पा गिरने के बाद थोड़ी सी उछाल ली अंपायर की तरफ, कटाक्ष नजर से बल्लेबाज ने देखा पर वन बाउंस की चेतावनी, यहाँ पर अनएक्सेप्टेड बाउंस जिसे कहा जाएगा, और उस चेतावनी को जरूर देते हुए ऑफिशियल अंपायर डॉट गेंद जाती हुई। फिर से एक बार अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए। ओहो, फिर से एक बार बैक टू द बॉलर आशंक साखरकर, खत्री के पास गेंद जाती हुई डॉट गेंद। फिर से एक बार शानदार गेंदबाजी, डॉट गेंद की मोहर लगती हुई। अलीबाग एक्सप्रेस ऐसा ही नाम नहीं दिया जाता क्योंकि उसके लिए कुछ करना पड़ता है, सिद्ध करो तब प्रसिद्धि मिलेगी, और वही आज का कितने सालों से अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी करते हुए दिखाई दिए। स्ट्राइक पे फिर से एक बार महेश मांडवकर, आज इतने लंबे का पल्ला लेकर आए, किस तरह की बल्लेबाजी होगी, और इस बार मिस टाइमिंग, गेंद हवा में, सन्मित्र मात्रे गेंद के नीचे, फिर से एक बार सुरक्षित हाथों में कैच, विकेट का पतन, तू चल मैं आया, वो बुलाती है पर जाने का नहीं। फील्डिंग ऑल द बेस्ट, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. घेऊन चालतोय पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे, ज्या ठिकाणी आमचे साथी समालोचक अंजुम भाभी के हीरो इम्रान भाईजान बुखारी आपल्याशी जॉइंट आहेत, आमच्या सोबत जॉइंट आहेत. धन्यवाद इमरान जी. यस, थैंक यू सो मच. एक ओवर की समाप्ति के बाद बालकृष्ण धरने गुरुजी सर बतलाते हुए 2 विकेटों के नुकसान पर मात्र 1 रन केल राहुल आतिया सेट्टी भाभी के हीरो जर्सी नंबर 1 स्कोर कार्ड पर जरूर आते हुए। लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा, रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़दास चाचर नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा। तो यहाँ पर संघर्ष करना है। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज रफ्तार का सौदागर पवन, नाम में ही पवन है, और रफ्तार का सौदागर पवन कोंडा जी गेंदबाजी करेंगे। स्ट्राइक पर बैटर फिर से एक बार कल्पेश माउलकर, आज कल्पेश माउलकर के ऊपर पूरी जिम्मेदारी है, और इस बार देखिए और पिच गेंद ऑन ड्राइव लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के पार, इस बार पहली गेंद के ऊपर बल्लेबाजी में वजन मिलेंगे रन। बिल्कुल अलीबाग टेनिस क्रिकेट के अभिषेक पाटिल, इनका जर्सी नंबर 7 स्कोर कार्ड पर आता हुआ, जबकि 7 रन स्कोर कार्ड पर पहली गेंद का सामना किया बल्लेबाज ने, और पहली गेंद के ऊपर 6 रनों के साथ मोहर लगाई। इस बल्लेबाजी में ताकत, नजाकत और टैलेंट दिखाते हुए बैटर फिर से एक बार 55 रनों का टारगेट सेट किया है, और पहली गेंद पर छक्के के साथ अपना आगाज करते हुए। फिर से एक बार पवन कोंडा जी 47 नंबर की जर्सी परिधान के हुए स्ट्राइक पे, फिर से एक बार कल्पेश। ओहो, इस बार जड़ में डालने की कोशिश, लाउड अपील, पर उस अपील पे तथ्य कम और आत्मविश्वास कम, उत्साह ज्यादा था। उस अपील को नकारते हुए ऑफिशियल अंपायर पर कोई दबाव नहीं, कोई प्रेशर नहीं। जिस तरह से प्रेशर कुकर की सीटी बजी जाती है फुस, उसी तरह से यहाँ पर डॉट गेंद की मोहर लगती हुई। दुनिया में लाखों किस्म के लोग रहते हैं, कोई हंसता है तो कोई रोता है, पर वही खुश रहता है जो राम आले की तरह 2 पैक लगा के सोता है। इस बार फुल टॉस गेंद ऑन साइड में खेल दिया, फील्डर है वहां पर यश मंगेश मात्रे, अच्छी फील्डिंग। इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है कल्पना भाभी के हीरो जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर, राम हाले स्कोर कार्ड पर आते हुए।
और जरूर फिर से एक बार पवन कोंडा जी गेंदबाजी करते हुए स्ट्राइक पर बैटर। ओहो, इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर सफल हो गए थे बैटर। इस बार सफल होने के बाद बल्लेबाज को मौका नहीं दिया, डॉट गेंद की मोहर लगती हुई। पवन कोंडा जी एक छक्का आने के बाद कम बैक किया है। मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है। इस बार बल्लेबाज थोड़ा सा चक्रव्यूह में फंस गए थे, डॉट गेंद की मोहर। इस बार एक्स्ट्रा कवर की दिशा में खेल दिया है, गेंद पॉइंट की दिशा से ट्रैवल होती हुई जय स्लेट को देगी चकमा, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के पार। काफी देर के बाद आता है ये शानदार चौकार। कार्ड पर नीतीश राणा। ओहो, फिर से एक बार देखिए बैकफुट पर जाकर पंच किया शॉर्ट टर्न की दिशा में। फील्डर है वहां पर हसनैन हनीफ कुरैशी, डॉट गेंद की मोहर लगती हुई। फिर से एक बार ओवर की समाप्ति, 2 ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा धरणे गुरजी सर बतलाते हुए 12 रन स्कोर कार्ड पर। अच्छी शुरुआत की थी पहले ओवर में छक्का आने के बाद, इस बार कम बैक किया गेंदबाज पवन कोंडा जी ने। विचारती सांगेल बरोबर नंबर कोणचा आहे, कारण मला त्यांच्या गावातलं बाकी कुठं माहिती आहे. हा संदेश बाबूचा नंबर पाठवतो तुला लगेच. बियर वगैरे नको नको काय नको. इस बार गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज डीजी दूसरा टीम की ओर से तीसरा ओवर अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे गेंदबाजी के लिए आते हुए। जो भी खिलाड़ी समालोचन कक्ष के ऊपर डायरेक्ट छक्का लगाता है तो राम हले सर की जानिब से 100 कैश प्राइज दी जाएगी। सुमित सुनील पत्रे गेंदबाजी के लिए आते हुए। इस बार फुल टॉस गेंद फटका फंसते हुए फील्डर गेंद के नीचे पवन कोंडा जी। जरूर यहां पर लॉन्ग ऑफ की दिशा में खेलने का प्रयास किया था, पर शानदार कैच विकेट प्राप्त करते हुए गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस। फिर से एक बार 13 का फुल 17 की माला, झुकेगा नहीं साला, ठोक दे डीजे वाला। पुन्हा एकदा अतिशय चांगला अप्रतिम असा चेंडू बघायला मिळते. कट करण्याचा नक्कीच प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु यश प्राप्त होत नाहीये. फलंदाज बालंबाल बचावले जातात की बाहेरची कडा घेतली नाही चेंडूने. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी दृष्टीपथात येतोय गोलंदाजाच्या. अतिशय चांगला गोलंदाजाचा टप्पा अचूक आहे. सुमित पत्रे नंबर 1 गोलंदाज त्याला का म्हटलं जातं अलिबागचं, हे त्याचं प्रत्यय तो देतो या ठिकाणी. क्या बात है, क्या बात है. फलंदाजाच्या नजारा ओळखला त्याने, कशा पद्धतीने खेळतोय त्या पद्धतीने अतिशय चांगला पद्धतीने चेंडू टाकला. फलंदाज ज्या वेळेला रिव्हर्स स्वीप मारायचा अटेम्प्ट केला ना, त्या वेळेला त्याने लगेच चेंडूचा टप्पा लेग साईडला टाकला होता. पूर्वी झाला असतं काय, अशा पद्धतीचा चेंडू पंचांनी वाईट बॉल दिला असता. डावकुरे जे रिव्हर्स स्वीप वगैरे अटेम्प्ट करायचे ना त्यांना फायदा व्हायचा, परंतु हल्ली तसं होत नाहीये.
पुन्हा एकदा फलंदाज आलटी पलटी ज्या वेळेला सरळ बॅटनी चेंडूला बॅट लागत नाही ना तेव्हा आलटी पलटी होऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु समोरचा गोलंदाज तेवढ्याच अदर्जाचा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचे चेंडू टाकतोय. लागोपाठचे 4 चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केली आणि लगातारचे 3 चेंडूंवर 3 विकेट्स 3 डॉट डिलिव्हरीज टाकल्यात. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सुमित पत्रेची. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कश्तियां बदलने की जरूरत नहीं दोस्तों, दिशा बदलो किनारे बदल जाएंगे. जरूर मुश्किल में डाल दिया है गेंदबाजी करने वाली टीम माऊ 11 एकवीरा थल ने, तो जरूर यहाँ पर अपने साथी सहकारी को मौका देना है. जबकि स्ट्राइक पर बैटर अभी फिर से एक बार टीम का स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 13 रन स्कोर कार्ड पर. तेरा धावा धावपळकावर आहेत. अतिशय टिचून मारा केलाय सुमित पत्रेने. 13 चेंडू 42 धावांची आवश्यकता आहे. सामना खरोखर अतिशय प्रेक्षणीय होणार यात कोणतीही शंका नाहीये, परंतु यावेळेला दबदबा निर्माण केलाय गोलंदाजांनी. शेवटचा चेंडू अफलातून षटकाची समाप्ती. जबरदस्त ओव्हर या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. तब्बल 5 चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीचे आलेत आणि 1 धाव खर्च केली सुमेधने. काय लाजवाब गोलंदाजी आहे बघा. वाह भाई वाह. इसीलिए तो सर कहते हैं ना, सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारूं. सामने कांच का बंगला है पत्थर कैसे मारूं. सामने गेंदबाज अलीबाग एक्सप्रेस है, छक्का कैसे मारूं. और हमारी गुड्डी दीदी वहां से निकल गई, ऑन द वे है. उनका तहे दिल से स्वागत है. स्वर्गीय जानू हले चषक 2025 इस प्रतियोगिता के द्वारा कोलिन पायलट अलीबाग रायगढ़ की पहली कोलिन पायलट आज यहाँ पर आ रही है. उनका वेलकम है, स्वागत है. सुमित पत्रेचं काय बघा, काय पृथक्करण आहे गोलंदाजीचं. 2 षटके 2 धावा दिल्यात, फक्त 3 विकेट्स प्राप्त केल्यात आणि 10 चेंडू डॉट टाकलेले आहेत. म्हणजे किती कहर माजवणारी गोलंदाजी आहे बघा. अफलातून गोलंदाजी. गुड्डी वेलकम. उद्या तू ये नक्की या ठिकाणी या स्पर्धेसाठी. यस फिर से एक बार मिस्टर ISPL आर्यन खारकर ISPL मध्ये ज्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं सिलेक्शन झालं होतं. पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय. फलंदाज मात्र पंचांकडे आशेने बघतोय. पंच सुद्धा त्यांना दुजोरा देतात की हा 1 बाउन्स आहे म्हणून. पहिला इशारा होते बाउन्सचा. 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी. 42 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी गोलंदाजी, कहर माजवणारी, फलंदाजांना बुचकल्यात पडणारी ही गोलंदाजी आहे. परंतु सामना इथे संपत नाहीये. 1-2 मोठे स्ट्रोक्स आले तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं दिसणार आहे. 11 चेंडू 42 धावांची आवश्यकता. 11 गेंदे 42 रनों की जरूरत. फिर से एक बार देखिए बल्ले का भारी सिरा, विकेट कीपर का सहारा. गेंद बैक टू द विकेट कीपर के हाथों में. बल्लेबाज बैक टू द पवेलियन. डीजे पाणी आहे इथे. कोण नेलं? दुसरी बाटली होती ती कंप्लीट. थैंक यू डीजे मास्टर. पर आज माविले में एकवीरा थल के सभी गेंदबाजों ने काफी शानदार गेंदबाजी की है. लाइन और लेन से गेंदबाजी करते हुए आज मुंबई से आने वाली ये बड़ी टीम, उनको भी जरूर बैकफुट पर लाने का प्रयास किया है. ISPL मिस्टर आर्यन संतोष खारकर. माहुलचा संघ आपण बघितलं तर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने बांधले गेलेला आहे. चांगले फलंदाज, चांगले गोलंदाज, परंतु थळ संघाची जी गोलंदाजी आहे ना त्याने त्यांच्यावर पूर्णपणे दबाव निर्माण टाकलेला आहे आणि सुमेधच्या दबावाखालून संघ अजिबात बाहेर पडलेलाच नाहीये आणि त्याच्यावर कहर म्हणून आर्यनने सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसरा चेंडू पुन्हा डॉट. ऑफ स्टंप पिचिंग गोलंदाजी, अतिशय चांगला अनुभव प्राप्त झालेला आहे. झालं काय तर ISPL ला आर्यन गेला तिथे मोठ्या खेळाडूंच्या सानिध्यामध्ये त्याचा गोलंदाजी, त्याला जे सल्ले मिळालेत ना त्याचा फायदा तो आपल्या थळ संघाला करून देतोय. अतिशय चांगला त्याला त्या ठिकाणी अनुभव प्राप्त झालेला आहे. अतिशय जबरदस्त. इस बार देखिए गुड्डी दीदी ऑनलाइन मैच यहाँ पर देख रहे हैं, उनका भी तहे दिल से स्वागत है. सिंगापुर से ऑन द वे है. जरूर कल हम वहां पर देखेंगे कोलिन पायलट आज जरूर ऑन द वे. उनका वेलकम होगा दीदी. आप कल आइए, कल के लिए आपको जरूर एक शेयर अर्ज होगा. फिर से एक बार मैच ऑन है.
कमाल की गेंदबाजी माउले ने थल। आज इस प्रतियोगिता में स्वर्गीय श्री जनार्दन पोषाहाले स्मृती चषक 2025 पर्व पहिले पर्व पहिलं आहे, परंतु त्यावर सुद्धा आम्हाला गर्व झालेला आहे, निर्माण झालेला आहे। अतिशय चांगल्या या ठिकाणी स्पर्धा संपन्न होत आहे। कालच्या दिवसात जेट फायटर योगेश पेडकर याच्या संघाने अतिशय चांगला दिमाखामध्ये टॉप 3 मध्ये बक्षीस पात्र ठरलेला आहे। टॉप 3 मध्ये त्याने प्रवेश केलेला आहे। आज बघूया कोणता संघ टॉप 3 मध्ये जाईल। आणि हा पहिल्या फेरीचा शेवटचा सामना थळ विरुद्ध माहुल या दोन संघांमध्ये, दोन बलाढ्य संघांमध्ये रंगला होता, परंतु थळ संघाच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली शिस्तबद्ध अशी गोलंदाजी करत समोरच्या संघाला अतिशय जखडून ठेवलेला आहे। तब्बल त्यांचे 6 फलंदाज 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावा फलकावर 13 धावा आहेत। पुन्हा एकदा चांगला चेंडू, धावचीत होईल का, एक धाव काढतील का? यस, एक धाव मात्र काढलेली आहे। आशा सोडलेल्या आहेत फलंदाजांनी, परंतु आशा सोडून जमणार नाहीये, कारण अद्यापही 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूत 41 धावा, 7 षटकार बसू शकतात, एवढं लक्षात ठेवायचं आहे। क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी। जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना, तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाकीत करायचं नाहीये। परंतु याही वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला। चेंडू जातोय तो डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे जयेश लट। एकच धाव मिळते आणि या शेवटच्या चेंडूवर सुद्धा एक धाव मिळाल्यानंतर धावसंख्या आहे ती 15 धावा। हे षटक सुद्धा बघा, फक्त आर्यनने सुद्धा 2च धावा खर्च केल्या, 2 फलंदाजांना माघारी पाठवलाय। जो गोलंदाज येतोय तो आग ओकणारी गोलंदाजी करतोय, तो जखडून ठेवणारी गोलंदाजी करतोय। या मातीच्या विकेटवर त्यांची फलंदाजी बहारदार होते। शेवटचा षटक श्रेयश पत्रेच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। काही वर्षापूर्वी बघाल ना, तर थळ संघाचा, या थळेश्वर थळ नंतर एकविरा थळ या संघाचा जो प्रमुख गोलंदाज होता ना, तो श्रेयश पत्रे होता, कारण श्रेयशकडे हातोटी आहे चेंडू दोन्ही बाजूला टर्न करण्याची, आणि मातीची विकेट म्हणजे त्याच्यासाठी नंदनवन। परंतु आज या मैदानामध्ये या माहुलच्या संघासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करेल, मी हा एक चमत्कारच त्यांना जिंकू शकेल, कारण 6 चेंडू आहेत आणि 40 धावांची आवश्यकता आहे। फलंदाजीसाठी आपण बघतोय निलेश कोळी आणि त्याचा साथीदार जगदीश कोळी, नितेश कोळी आणि जगदीश कोळी ही जोडी मैदानात। जगदीश कोळीला स्ट्राईक मिळालेली आहे, बऱ्याच अवधीनंतर एक चौकार लगावला होता, नंतर एक धाव काढली शेवटच्या चेंडूवर, पुन्हा स्ट्राईक आपल्याकडे ठेवलेली आहे। पुन्हा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, परंतु श्रेयसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर निघतोय। डावखुरा असल्यामुळे बाहेर गेला उजव्या हाताचा फलंदाज। ऑब्रेक पद्धतीचा चेंडू होता, निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता। आता मात्र महज औपचारिकता सामन्यामध्ये दिसायला लागलेली आहे। 5 चेंडू 4 धावा, 40 धावा, आणि हा एक जबरदस्त गारव्यामध्ये, उष्णतेमध्ये गारवा निर्माण करणारा संघासाठी षटकार। आणि एकच धाव मिळते। धावसंख्या बघतो आपण, धावफलकावर 22 धावा लागलेल्या आहेत आणि 3 चेंडू 33 धावांची आवश्यकता आहे। महज औपचारिकता या सामन्यामध्ये शिल्लक। पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक बघायला मिळते, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय प्रेक्षक दीर्घामध्ये, षटकार। यस, दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस स्वर्गीय जनार्दन हाले स्मृती चषक आपण या ठिकाणी बघतोय, आणि श्रेयसच्या बॅट हो चेंडू अतिशय योग्य टप्प्यात टाकला। फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याच्या प्रयत्नात, दांड्या गुल, फलंदाज बाद।
एखादा गारव्याचा क्षण यावा तशा पद्धतीने षटकार मारतोय का, परंतु नाही, शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी माऊ 11 थळ संघ दुसऱ्या फेरीत प्रवेश करतोय. चालू सामना आपण बघतोय आता. विजय मार्तन ठेरोंडा संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागताच क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलेला आहे आणि आमंत्रित केलेला आहे श्री गणेश ठेरोंडा संघाला ते प्रथम फलंदाजीसाठी. सुमित पत्रे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुमित पत्रे अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करून 2 षटकांमध्ये 2 धावा खर्च करून 3 सफलता प्राप्त करणारा सुमित पत्रे ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. इम्रान बुखारी भाईजान त्यांच्या घरच्यात थोडे प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून त्याने थोडा आराम घेतला आहे आणि मला